श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या स्वयंपाकघरात नेहमी या वस्तू ज्या आहेत ना, तर त्या नेहमी भरून ठेवत जावा. नेहमी आपल्या घराची भरभराटी होते आणि आपलं स्वयंपाकघर हे प्रत्येक गृहिणीचं, एक गृहलक्ष्मीचं आपलं स्वयंपाकघर म्हणजे अगदी जिव्हाळ्याचं असतं. आपण आपला अर्धा वेळ त्या स्वयंपाकघरामध्ये, किचन मध्ये जात असतो, नाही का? कुठे काय आहे, कमी जास्त कुठे काय झालं आहे, ठेवलेलं आहे, आपण स्त्रियांना, बायकांनाच माहित असतं. म्हणून या गोष्टींची आवर्जून काळजी सुद्धा आपणच करायला हवी. तर बघा, आपल्या स्वयंपाकघरात नेहमी या वस्तू भरून ठेवत जा. स्त्रियांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला या वस्तू माहित आहे, परंतु असेल पण माझं सांगण्याचं काम आहे. या वस्तू जर आपण स्वयंपाकघरात नेहमी भरून ठेवल्या तर आपल्या घरात पैसा हा साठवणुकीला राहतो. आपल्या घराची उत्तम प्रकारे भरभराट होते आणि आई भगवती माता लक्ष्मीचा, त्याचबरोबर माता अन्नपूर्णा देवीचा आपल्याला भरभरून अखंड कृपा आशीर्वाद जो आहे तर तो देखील मिळत असतो. आणि अशा घरात कशालाच कधीच कमी जी आहे, आपण म्हणतो ना, उणीव, चणचण, तर ती राहत नाही. त्या घराची नेहमी उत्तरोत्तर भरभराटी होते, प्रगती होते. मुलांची, कुटुंबाची प्रगती होते, पतीची प्रगती होते. त्याचबरोबर दिवस रात्र आपल्यावरती माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवीचा भरभरून कृपा आशीर्वाद राहत असतो. तर बघा महिलांनो, पहिली गोष्ट ती म्हणजे तांदूळ. आता तांदूळ हा अख्खा तांदूळ तुम्ही जरी तुकडा वगैरे, बासमती किंवा काली मूर्ज, आता बाजारात इतके व्हरायटी आलेल्या आहेत तांदूळाच्या, तर ते तांदूळ येतात की तुकडा बासमती वगैरे बरेचसे आपण तांदूळ किराण्यामध्ये भरत असतो. परंतु जर दर महिन्याला जेव्हा आपण किराणा भरतो ना, त्यावेळी थोडे का होईना अख्खे तांदूळ म्हणजेच लक्ष्मी नारायणाचे नामस्मरण करायचं. तांदूळ घेताना महिलांनो, आणि तांदूळ थोडे का होईना आपल्या घरात जरूर भरून ठेवत जा. अख्खे तांदूळ आणि त्यातले थोडेसे आपल्याला, आपण जो काही आपला हळदी कुंकवाचा करंडा असतो त्यामध्ये अक्षदा म्हणून आपण थोडेसे तांदूळ, महिन्यातून थोड्या अक्षदा आपल्या आधी देवघरात करंड्यात ज्या आहेत, पंचपाळ आपण म्हणतो, तर त्यामध्ये भरून ठेवायचे आहे आपल्या हळदी कुंकवाच्या पात्रात. आणि मग तो तांदूळ आपण वापरायला सुरुवात करायची आहे. बघा, लक्ष्मी नारायणाची भरभरून कृपा आपल्या कुटुंबावरती होईल, तुमच्यावर. म्हणून अख्खा तांदूळ घरात कधीच संपून देऊ नका. साठवणुकीला केलेला मी म्हणत नाही की एवढा भरून ठेवा की त्यात किडे पडतील, आड्या पडतील आणि मग टाकला जाईल, असं नाही. थोडेच भरा, परंतु साठवून म्हणजे एक नुकीला तांदूळ हा असलाच पाहिजे. म्हणजे पूर्ण खणखण डबा आपल्याला कधीच होऊन द्यायचा नाही. अगदी थोडेसे शिल्लक राहिले की आपल्याला लगेच दुसरा तांदूळ जे आहेत तर ते घेऊन यायचं आहे. म्हणजेच महिन्याचा किराणा भरताना अख्खा तांदूळ हा आपल्याला घ्यायलाच हवा. बघा, आणि तो आपल्या घरातून कधीच संपणार नाही. संपण्याच्या आधीच तुम्ही थोडे का होईना तांदूळ आपल्या घरात आणून ठेवायचे आहे, भरून ठेवायचे आहे. दुसरी वस्तू म्हणजे सोन्यासारखे गहू. सोन्यासारखे गहू आपल्या घरातून कधीच संपून देऊ नका. तर सोन्यासारखं सुख, ऐश्वर आपल्याला माता लक्ष्मी प्रदान करते. माता अन्नपूर्णा देवीची आपल्याला भरभरून कृपा होते. बघा, तांदूळ माता अन्नपूर्णाला आपण तांदळातच स्थापन करत असतो आणि विशेष ठराविक तिथीवरती अर्पण देखील करत असतो. म्हणून तांदूळ पण कधी संपून देऊ नका. आणि गहू देखील, गव्हाने आपल्या घराची भरभराटी जी आहे तर ती होत असते. गहू संपण्याच्या आत तुम्ही थोडे तांदूळ थोडे भरत असाल, जास्त भरत असाल, तर पण संपण्याच्या आतच आपल्या घरी आपल्याला गहू जे आहेत ना तर ते आणून ठेवायचे आहे, की जेणेकरून संपूर्ण संपायच्या अगोदर आपण घरी आणून ठेवत जावा. महिन्याचा किराणा भराल ना, तर चांगले गहू, तुम्ही जे खातात ते गहू थोडे का होईना घरी आणून ठेवा. यामुळे सुद्धा आपल्या घराची सोन्यासारखी भरभराट होते. दुसरी वस्तू म्हणजे साखर. तर बघा,
मैत्रिणींनो, आपल्या स्वयंपाकघरातून कधीच साखर संपून देऊ नका. ज्या घरात साखर असते, भरून ठेवलेली साखर, जास्त नाही मी म्हणत, पण निदान 3 किलो, 5 किलो, 2 किलो अशी एवढीच भरा. तेवढीच तुम्हाला जेवढी लागेल तेवढीच भरा. परंतु कधीच ती अशी खडखड डबा जो आहे ना, तर तो खाली होऊन देऊ नका. तो डबा खाली होण्याच्या आतच थोडी का होईना साखर जी आहे तर ती तुम्हाला लागेल तेवढी आपल्या घरामध्ये आणून ठेवायची आहे. साखर भरून जरूर ठेवा. आपल्या घरात कायम गोडवा हा निर्माण होतो आणि देवी देवतांचा कृपा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो. आपण बघा, देवांना साखरेचा नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करत असतो. त्यामुळे खडी साखर सुद्धा आपल्याला घेऊन यायची आहे आणि गुरुवारी वगैरे आपण स्वामींना खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करत असतो. आपण तर रोजच भाजी भाकरी आपण नैवेद्यामध्ये ठेवतो. ती आपली माऊलींना तर प्रियच आहे. आपण जे खातो ना अन्न, ताजं अन्न करतो. आपण खाण्याआधी आपण आपल्या देवी देवतांना दाखवतो ना, हीच आपली भरभरून सेवा असते आणि आपल्या देवांना ती सेवा खरी मान्य आहे. आता जेव्हा अन्न वगैरे तुमच्याकडून नाही शिजवलं गेलं किंवा नाही स्वयंपाक एखाद्या वेळी आपण केला, कुठं जायचं काम असेल, तर खडी साखरेचा किंवा साध्या साखरेचा आपण देवांना नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करत असतो, नाही का? यामुळे सुद्धा आपल्या घरातले देवी देवता प्रसन्न होतात आणि धोडाचा आशीर्वाद आपल्याला देत असतात. घरात गोडवा निर्माण होतो. पती पत्नी असतील किंवा कुटुंबातील इतर व्यक्ती असतील, तर या साखरेमुळे आपल्या घरात गोडवा जो आहे ना तर तो कायम टिकून राहतो, एकोपा टिकून राहतो आणि आपला चंद्रग्रह, शुक्र ग्रह इतका मजबूत राहतो की कधीच कशाला कमी उणीव पडत नाही. माता अन्नपूर्णा देवी, माता लक्ष्मी भरभरून आपल्याला आशीर्वाद देते. म्हणून ताईंनो, साखर संपण्याच्या आतच आपल्याला जरूर घरामध्ये आणून ती भरून ठेवायची आहे. या तुम्ही जेवढी महिन्याला वापरत असाल, ती संपण्याच्या आत आपल्या घरात साखर आलीच पाहिजे आणि याची काळजी आपण आवर्जून घ्यायलाच हवी. त्याचबरोबर मीठ कधीच संपून देऊ नका. बघा मैत्रिणींनो, जे जेवणात वापरतात ते पण आणि आपण समुद्री मीठ घरामध्ये थोडं का होईना साठवणुकीला भरून ठेवायलाच हवं. थोडं का होईना आपण समुद्री मीठ आपल्या घरात काचेच्या भरणीमध्ये जरासं वेगळ्या ठिकाणी ठेवा. लेकरा बाळांचा हात लागणार नाही, म्हणजे ती बरणी वगैरे फुटणार नाही. एखाद्या कोपऱ्यात ठेवा. परंतु आपल्या घरामध्ये समुद्री मीठ असेल, आपण जे जेवणात वापरतो ते मीठ, तुम्ही सैंधव मीठ भरत असाल, ते मीठ भरत असाल, त्यात थोडं का होईना समुद्री मीठ जे आहे, खडं मीठ आपण ज्याला म्हणतो, तर ते आपल्याला घरामध्ये ठेवायचं आहे. कारण की मीठ समुद्र कन्या आहे. माता लक्ष्मी ज्या घरात समुद्री मीठ असतं भरलेलं, खडं मीठ असतं भरलेलं, त्या घरात खरंच सांगते 100% प्रगती होते, भरभराटी होते आणि माता लक्ष्मी अन्नपूर्णा देवी त्या घरावरती कधीच नाराज होत नाही आणि काढता पाय देखील घेत नाही. तिथे प्रसन्नतेने त्या निवास करत राहतात, तिथे स्थिर स्वरूपात निवास करतात. म्हणून ताईंनो, थोडं का होईना जाडं खडं मीठ जे आहे तर ते आवर्जून खरेदी करत जावा. जरी असेल तुमच्याकडं, त्यात थोडीशी भर टाकत जावा. दर पौर्णिमेला, अमावस्येला किंवा शुक्रवारी वगैरे बघून तुम्हाला हे मीठ जे आहे तर ते आणायचं आहे. थोड्या छोट्या पंत्या घ्यायच्या आहे आणि थोडंसं मीठ जे आहे तर त्यामध्ये तुम्हाला भरायचं आहे. आता इथे छोटासा उपाय सांगते. प्रत्येक अमावस्येला, पौर्णिमेला एका मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला मीठ भरायचं आणि एक कापुराची वडी ठेवायची, थोडासा तुरटीचा खडा ठेवायचा. चारही कोपऱ्याला, घर तुमचं लहान असो मोठं असो, 4 कोपऱ्याला त्या 4 पंत्या ज्या आहेत ना तर त्या ठेवून द्या. प्रत्येक 8 दिवसांनी, 15 दिवसांनी किंवा प्रत्येक अमावस्या पौर्णिमा ज्यावेळी येते ना त्यावेळी तुम्हाला ते पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे आणि परत नवं मीठ जे आहे ना तर ते भरून ठेवायचं आहे. यामध्ये काय होतं तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती कॅप्चर होत असते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जो आहे तर तो होत असतो. त्या मातीच्या पंत्या परत आपल्याला धुवून भरायच्या आहे बरं का. लक्षात घ्या, मातीच्या पंत्या वापरा. तुम्ही मोठे आहात सगळे तर मग तुम्ही काचेच्या छोट्या वाट्या घेतल्या, बाउल घेतले तरी देखील चालणार आहे. त्या काचेच्या वाट्या परत धुवायच्या, परत वस्तू आपल्याला चारही त्यामध्ये भरायची आणि चारही कोपऱ्यांना
ठेवायच्या। प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला हा उपाय करायला सुरुवात करा। कितीही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर ती यामध्ये शोषली जाईल आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये नक्कीच तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल। कारण की तुरटी, कापूर हे सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती ओढून घेते आणि आपल्या घरामधलं वातावरण जे आहे तर ते मंगलमय, सकारात्मक, पवित्र, दैवी शक्तिमय बनवते। म्हणून हा उपाय देखील करा आणि आपल्या घरात तेल, मीठ महिलांनो कधीच संपून देऊ नका, नेहमी भरून ठेवत जावा, भरभराट होईल तुमच्या घरात कायम। त्याचबरोबर हळद महिलांनो, आपल्या घरातली हळद कधीच संपून देऊ नका। साक्षात लक्ष्मी नारायणाची कृपा आहे ती म्हणजे हळद। प्रत्येक गोष्ट शुभ कार्य हळदीशिवाय पूर्ण होत नाही आणि ती मानली देखील जात नाही। कुठली पूजा हळदीशिवाय पूर्ण होत नाही। म्हणून आपल्या घरातली हळद कायम भरून ठेवा मैत्रिणींनो। संपण्याच्या आतच आपल्याला हळद जी आहे तर ती आणायची आहे आणि भरायलाच हवी। भरून ठेवत जा, हळकून भरत असाल हळकून भरून ठेवत जा। आपल्याला पूजेला वगैरे हळकून पण लागतात, हळकून भरायचे आहे तुम्हाला। आपण जी वापरतो अन्न शिजवण्यामध्ये वगैरे किंवा देवांना आपण रोजचा तिलक लावतो, ती हळद आपल्या घरामध्ये नेहमी थोडी का होईना भरून ठेवत जा। संपण्याच्या आतच आपल्या घरामध्ये हळद ही आणायची आणि भरून ठेवायची। तुरटी तर ताईंनो कधीच नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करणार नाही। तुरटीचा खडा आपल्या घरातला कधीच संपून देऊ नका, तो सुद्धा आपल्याला घरामध्ये आणून ठेवायचा आहे। कायम थोडी का होईना तुरटी भरून ठेवत जा। बघा, आपली लेकरं, मुलं, बाळ जे आहेत तर ते खेळतात, पडतात, झडतात, थोडं लागलं थोडी तुरटी घासून घेत जा आणि थोडी हळद टाका, थोडं गरम करून ते लेप जरी आपल्या मुलांना लावला ना तर एका क्षणात थोड्या वेळातच मुलांना काही लागलं वगैरे, सूज आलेली असेल तर लगेच ती सूज हळूहळू उतरून जाते। मुलांना खूप दृष्ट लागलेले आहे, प्रगतीत अडचणी, अडथळे येत आहेत, कामामध्ये त्यांना यश मिळत नाही। मुलं आता तुमची मोठी असो, छोटी असो, तर या तुम्हाला बुधवार, रविवार, अमावस्या, पौर्णिमा मुलांवरून या वस्तू ज्या आहेत ना, जसं की तुरटीचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे, मुलांना तुम्हाला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचा आहे आणि तो खडा तुम्हाला उतरून घ्यायचा आहे 7 वेळा आणि तो वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे किंवा मग बकेटमध्ये थोडंसं पाणी घ्या आणि त्यामध्ये ते तुम्हाला तुरटी पूर्ण मिक्स करायची आणि हे पाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे। बेसिनमध्ये टाकू शकता किंवा मग खाली असं एका कडेने टाकलं तरी देखील चालणार आहे। की तुरटीचा खडा जसा वितळतो ना तशी नजर बाधा जी आहे, दृष्ट जी आहे तर ती उतरत असते। तुमच्या घराबाहेर जर चूल असेल तर तो उतरवलेला तुरटीचा खडा तुम्ही चुलीमध्ये देखील टाकू शकता आणि टाकून दिला तरी देखील चालेल। जसं की आपले पती असतील किंवा इतर लोकांना, कुणाला कुटुंबातील व्यक्तींना नजर लागलेली असेल तर तुरटीने नजर काढा। म्हणून घरातली तुरटी ही कधीच संपून देऊ नका, कायम महिलांनो भरून ठेवत जा। आणखी 3 वस्तू म्हणजे लवंग, दालचिनी, हिंग, वेलची, ह्या वस्तू सुद्धा आपल्या घरातून कधीच संपू देऊ नका। लवंग माता लक्ष्मीला प्रिय आहे, त्याचबरोबर कुलस्वामिनी आई भगवतीला देखील तितकीच प्रिय आहे। दालचिनीच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते। हिंग आपल्या घराकडे नकारात्मक ऊर्जेला येऊन देत नाही, म्हणून हिंगाचा खडा जो आहे तर तो देखील आपल्याला घरामध्ये ठेवायचा आहे। थोडा का होईना तुम्ही तो पावडर स्वरूपात वापरत असाल तर ती ठेवली तरी देखील चालेल। आपण अन्नात वगैरे जरी हिंग संपण्याच्या आत आपल्या घरात हिंगाची डबी आलीच पाहिजे। लवंगा थोड्या का होईना घरामध्ये आपल्याला ठेवायलाच पाहिजे। प्रत्येक तुम्ही साखरेत लवंग ठेवू शकतात। मसाले आपण भरतो, तांदूळ, गहू, त्यात कीड जे आहे, जाळं जे आहे तर लागेल, अशा वस्तू प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही 2-2 लवंगा टाकून दिल्या ना तर आपल्या अन्नधान्याला सुद्धा कुणाची नजर लागत नाही आणि आपल्या लक्ष्मीला बरकत येते। तर ताईंनो, लवंग, दालचिनी, हिंग, वेलची ह्या देखील वस्तू ज्या आहेत ना तर त्या संपून देऊ नका, भरून ठेवत जा। काही होत नाही, वर्षानुवर्ष तुम्ही ज्या वस्तू अगदी छान वापरू शकता। दूध, दही, तूप या वस्तू सुद्धा ताईंनो आपल्या घरातून कधीच संपू देऊ नका। आता दूध, दही एखाद्या वेळेस संपू शकतं बरं का, तरी पण आपण याचा प्रयत्न करा की आपल्या घरातलं दूध, दही, तूप, गाईचं तूप, थोडं का होईना गाईचं तूप आपल्या घरामध्ये
देवांसाठी जरूर थोडं का होईना भरून ठेवत जा. 100 ग्राम तुम्ही घेऊ शकता, अगदी 200 ग्राम, पावशर जे आहे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जेवढं तूप लागतं देवांसाठी गाईचं तर ते तूप तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणून ठेवू शकता. यामुळे काय होतं तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते आणि जी महिला गाईच्या तुपाचा दिवा जो देवासमोर तुळशी मातेसमोर प्रज्वलित करते त्या घरात कधीच कुठलीच नजर बाधा किंवा दोष जे आहे, आर्थिक उणीव चणचण जे आहे, गरिबी जी आहे तर ती येऊ शकत नाही. त्या घराची कायम भरभराट जी आहे तर ती होत राहते. तुपाच्या वासाने, गाईच्या तुपाच्या वासाने आणि दिव्याच्या वासाने आपल्या घरातील देवी देवता जे आहेत तर ते प्रसन्न राहतात, पितृदेवता प्रसन्न राहतात आणि आपली आई भगवती कुलस्वामिनी देखील आपल्या कुटुंबावरती प्रसन्न राहते. देवी देवता आपले पितर प्रसन्न जर होत असतील तर त्यामुळे आपल्या घरातलं गाईचं तूप अजिबात संपून देऊ नका. संपण्याच्या आधीच थोडं का होईना परंतु ते आणत जावा. गाईचं तूप नक्कीच घेऊन येत जावा. तुम्ही जरी म्हशीचं वगैरे तूप खाण्यात वापरत असाल परंतु देवांना जो दिवा लावतो, काही आपण उपाय करतो, सेवा करतो, पंचामृत बनवतो, आपण त्यात गाईचं तूप वापरतो. ज्या म्हशीचं तूप त्यामध्ये म्हशीचं तूप वापरू नका, नाहीतर त्या पंचामृत देवी देवता स्वीकार करत नाही. घरातला कापूर कधीच संपून देऊ नका. तर ताईंनो, भीमसेनी कापूर वापरत असाल तर साधा आपल्या देवी देवतांची आरती करतो आपण, तो कापूर कधीच संपून देऊ नका. आधीच थोडा का होईना कापूर दर महिन्याला किराण्यामध्ये थोडा का होईना कापूर हा जरूर घरामध्ये घेऊन येत जावा. आता कुणी तुमच्याकडे या वस्तू घरातून मागितल्या तर त्या चुकून देखील कोणाला देत जाऊ नका. संध्याकाळी तर लगेचच आपल्याला द्यायच्या नाही. आपली माता लक्ष्मी कुणालाच देत जाऊ नका. मग तांदूळ असेल, गहू असेल, साखर असेल, हळद असेल, मीठ असेल, तुरटी असेल, हिंग असेल, तूप असेल, गव्हाचं पीठ असेल, या वस्तू संध्याकाळी कुणालाच देऊ नका. तर कधीच आपल्या घरातल्या ह्या गोष्टी अजिबात संपून देऊ नका. परंतु शेजार धर्म असतो, मग थोडं का होईना आपण देवाणघेवाण करतच असतो आणि आपल्याकडे मागायला कोणी ना कोणी येतच असतो. आपण म्हणतो की आपण जर नाही दिलं तर त्यांना राग येईल, परंतु आपण नाहीच म्हणायचं आहे शक्यतो करून. कारण की आपण ज्यावेळी आपल्या मनामध्ये काही नसतं आपण साध्या भावनेने देऊन टाकत असतो, परंतु याचे परिणाम जे आहेत ना तर ते खरोखर आपल्या जीवनावरती खूप होत असतात. म्हणून काळजीपूर्वक आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या संध्याकाळच्या वेळी आपल्याला कधीच द्यायच्या नाही. दिवसभरामध्ये जोपर्यंत दिवस आहे त्या दिवसभरामध्ये तुम्ही भलाई देऊ शकता, काही तेवढं त्याचा परिणाम जाणवत नाही. परंतु संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी आपली दिवे लागणे घरामध्ये होते त्यावेळी आपल्याला चुकून देखील ह्या ज्या माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहेत ना तर त्या चुकून देखील कोणाला द्यायच्या नाही. भलाई कोणाला राग आला तर येऊ देत, पण आपण त्या वस्तू द्यायच्या नाही. काळजी करायची, लक्ष द्यायचं आणि त्याचबरोबर कांदा लसूण जो आहे तो देखील आपल्याला आपल्या घरामधला द्यायचा नाही. कांद्या लसणाचा जो मी तुम्हाला एक किस्सा सांगितलेला आहे आपल्या चॅनल वरती आहे बघा, तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे एका व्हिडिओमध्ये, आता मला नेमकं आठवत नाहीये पण सांगितलेला आहे. तर तो लसण देखील आपल्याला चुकून देखील संध्याकाळच्या वेळी आपल्या घरातून कुणालाही द्यायचा नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या घरामधल्या कधीच संपून द्यायच्या नाही. आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला थोड्या का होईना आणायच्या आहे. लोक मान्य आहे, लोक 5 किलो आणतात, 10 किलो आणतात किंवा किलोभर आणतात, तर आपण एक पाव किलो आणायचं आहे, अर्धा किलो आणायचं आहे, पण ते संपण्याच्या अगोदरच आपल्याला थोडं का होईना आणायचं आहे. आपली जेवढी ऐपत आहे, आपली जेवढी परिस्थिती आहे, आपल्या परिस्थितीच्या नुसार आपल्याला आपल्या घरामध्ये त्या वस्तूंची खरेदी करायची आहे. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल, आवडलीच असेल. तर नक्की आपल्या घरामध्ये ह्या टिप्स ज्या आहे किंवा ही माहिती जी आहे तर ती नक्की फॉलो करण्याचा प्रयत्न करा, जरूर अनुभव घ्या. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.